पण थिएटर, वेदर इट इज अ फॉर्मल इन्स्टिट्यूट किंवा कुठलंही थिएटर प्लेग्राऊंड आपण जे म्हणतो किंवा संस्था किंवा ज्याच्यामध्ये आपण करणं, कारण तिथे आपण खूप एक्सपेरिमेंट आणि आपण स्वतःला शोधतो. तसं तुला काही तिथे ललितमध्ये काही? आमचे HOD सतीश आळेकर सर होते. त्यांनी अशी माणसं तिकडे आम्हाला भेटायला आणली जी किती मोठी आहे ते आम्हाला त्या वयात कळत नव्हतं. हे सगळ्यात त्या वयाचं चांगलं असणं म्हणजे त्या वयातला जर ॲसेट काय असेल तर तो की आपण किती मोठ्या माणसांची बोलतोय ह्याची तुम्हाला कल्पना नसते. त्यामुळे तुम्हाला वाटेल ते तुम्ही त्यांना विचारता, वाटेल ते सांगता, काहीही लिहिलं तरी दाखवता मला हे सुचले. कारण एक काहीतरी एक असं तुम्ही 17, 18, 16 वर्षाचा एक बेदरकारपणा असतो आणि मला सगळं जग कळलं असं त्या वयात वाटत असतं. त्यामुळे राजीव नाईक सर, वामन केंद्रे सर, गिरीश कर्नाड, जब्बार पटेल, विजया मेहता, दिलीप प्रभावळकर, ज्योती सुभाष, म्हणजे मी कदाचित नावं विसरेन, विजय केंकरे, मंगेश कदम. मी तुम्ही नाव घ्या, तो माणूस तिथे आमच्या समोर येऊन काहीतरी आम्हाला सांगून 4 गोष्टी, कोणीतरी नाटक बसवतंय, कोणीतरी वर्कशॉप घेतंय, ही सगळी खूप मोठी माणसं होती जी आमच्या बरोबर आमच्या वावरायची, आम्हाला काहीतरी वाचून दाखवायची, शिकवायची. आणि अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीमध्ये मला नेहमी असं वाटतं की जितकं तुम्ही कोऱ्या पाटीने जाल ना तितकं ते टिपकागदासारखं तुमच्यात उतरतं. मी आता शिकायला बसते असं म्हणून बसल्यावर असं शिक्षण होत नाही. जितका मोकळेपणा तुम्हाला मिळतो जो आळेकर सरांनी आम्हाला दिला. आणि आळेकर सरांचं वेगळं कौतुक मला नेहमी असं वाटतं की त्यांनी कुठच्याही प्रकारच्या मेणबत्त्यांचा साचा नाही बनवला.